निवडणुकांचा धुरळा तर आता उडालेला आहे। कुठे कशी तयारी सुरू आहे पाहूयात। मतदार यादीमध्ये आणि आरक्षणामध्ये घोळ, जरांगे पाटलांचा आरोप। कोण चोरटे आम्हाला कळालं, जरांगे पाटलांची प्रतिक्रिया। 27% आरक्षण आणि 100 जागा कुठून आल्या, जरांगे पाटलांचा सवाल। आमच्या नोंदी सापडलेल्या असताना सुद्धा देऊ नका असं सांगतात जरांगे पाटलांची प्रतिक्रिया। मंगळवेढा नगराध्यक्ष पदाची निवडणूक अखेर स्थगित। नगरसेवक पदाच्या निवडणुका मात्र पूर्ववत। न्यायालयात अपील प्रलंबित असल्याने नगराध्यक्ष पदाची निवडणूक पुढील आदेशापर्यंत स्थगितच। शिर्डी नगरपालिकेमध्ये नवी भाजप विरुद्ध जुनी भाजप अशी लढत चुरशीची होणार। एकीकडे भाजपचे जुने कार्यकर्ते पुन्हा एकवटले तर जनसंघाच्या काळात शिर्डीत पक्षाची पायाभरणी करणारे 81 वर्षीय बाबू पुरोहित यांच्याकडून स्वतंत्र पॅनल। बुलढाण्यातील मेहकर आणि लोणार नगरपालिकेमध्ये शिंदेंच्या सेनेची सत्ता येईल। काँग्रेस आणि ठाकरेंच्या सेनेचा परिणाम होणार नाही, संजय रायमुलकर यांच्याकडून हा विश्वास व्यक्त। पुण्यातील झेडपी पंचायत समितीसाठी तहसील कार्यालयामध्ये मतदार याद्या प्रसिद्ध। केंद्रनिहाय याद्या प्रसिद्ध। जिल्ह्यात एकूण 3605 मतदान केंद्र असणार तर याद्या मतदारांना पाहण्यासाठी उपलब्ध असणार। केडीएमसी निवडणुकीच्या तोंडावर मनसेला धक्का। कल्याण ग्रामीणचे मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांचा राजीनामा। गेल्या आठवड्यात रवींद्र चव्हाणांसोबत एका कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्यानं भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा। चंद्रपूरच्या भद्रावती नगरपरिषद निवडणुकीमध्ये आजी माजी शिवसैनिक आणि नगरसेवक मैदानात। भद्रावती नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी एकमेकांविरोधात लढणार। बुलढाण्यातील मेहकर आणि लोणार नगरपालिकेमध्ये शिंदेंच्या सेनेची सत्ता येणार। काँग्रेस आणि ठाकरेंच्या सेनेचा परिणाम होणार नाही, संजय रायमुलकर यांच्याकडून हा विश्वास व्यक्त। चिपळूणमध्ये काँग्रेसला मोठा धक्का। काँग्रेस तालुकाध्यक्ष लियाकत अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार, त्यामुळे चिपळूणमधील निवडणुकीच्या मैदानात काँग्रेसच्या 2 गटांमध्ये रंगणार सामना। आणि आता पाहूयात मोठ्या राजकीय बातम्या। उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद म्हणजे नकारात्मक वृत्तीचं प्रदर्शन। आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। उद्धव ठाकरेंना जळीस्थळी पाषाणी कंत्राटदार दिसतात, शेलारांचं हे वक्तव्य। राजेश अग्रवाल राज्याचे नवे मुख्य सचिव। राजेश अग्रवाल 30 नोव्हेंबरला आपला पदभार स्वीकारणार। विद्यमान मुख्य सचिव राजेश कुमार 30 नोव्हेंबरला सेवानिवृत्त होणार। अग्रवाल 1989च्या बॅचचे IAS अधिकारी। महाविकास आघाडीच्या नेत्यांना हिंगणघाट जळीत हत्याकांड आठवतंय। उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना या प्रकरणात काय केलं, चित्रा वाघ यांचा सवाल। पोकळ आश्वासनं देऊन परिवाराची बोळवण केली, चित्रा वाघ यांची टीका। अमित शहा काल संध्याकाळपासून दिल्ली बाहेर, रविवारी उशिरा परततील। सोमवारी त्यांच्या ऑफिसकडून वेळ कळवली जाईल। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांची ही माहिती। भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांनी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांना सुनावलं। IIT बॉम्बे संदर्भात केलेल्या वक्तव्याचा राम नाईक यांच्याकडून निषेध। जितेंद्र सिंह यांनी वक्तव्य मागे घेण्याचंही केलं आवाहन। सिडको जमीन घोटाळा प्रकरणामध्ये सरकारला समिती स्थापन करावीच लागली, मात्र समिती स्थापन करतानाही घोळ केलेला दिसतो। रोहित पवार यांचं ट्विट। समितीचे सचिव असणाऱ्यांचं बिलवलकर यांना जमीन दिलेली ही समिती म्हणजे चोरालाच पोलीस केल्यासारखं, रोहित पवारांचा ट्विटमधून हा आरोप। सिडको प्रकरणामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर योग्य कारवाई होईल, संजय शिरसाटांची प्रतिक्रिया। चौकशी समिती काही लोकांचा त्यावर आक्षेप असेल तर त्यांनीच चौकशी करावी आणि न्याय द्यावा, शिरसाटांचं हे विधान। बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून 111 कोटी चोरण्याचा प्रयत्न। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जव्हार विभागातील धक्कादायक प्रकार। बँक कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे चोरीचा प्रयत्न रोखण्यात यश। राम खाडे हल्ला प्रकरणी सुरेश दस यांची नार्को टेस्ट। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे महबूब शेख यांची मागणी। यापूर्वी त्यांच्यावर हल्ले न्यायालयाचे सुरक्षा देण्याचे आदेश। आष्टीच्या PIने सुरक्षेची गरज नसल्याचा रिपोर्ट कुणाच्या आदेशावरून दिला, असाही महबूब शेख यांचा सवाल।